कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नमस्कार. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आजच्या सीतायनाच्या भव्य भागात आपण बघणार आहोत की माता सीता या लंकेत अशोक वृक्षाखाली आहेत. पुढे काय घडतंय ते तर प्रकाशाचे जे अनेक धागे होते, जे सीता माता आणि प्रभू श्रीरामचंद्रामध्ये जोडल्या गेले होते, ते सगळेच धागे एकाएकी रावणाच्या स्पर्शामुळे किंवा रावणानं जेव्हा मातेला उचलून घेतलं त्यामुळे सगळे तुटले होते. आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं हे प्रभू श्रीरामचंद्रांना कळत नव्हतं आणि त्यामुळे माता थोड्या चिंतित होत्या. मातांना वाटलं आता मी कशी आहे हे श्रीरामाला कसं कळेल. आता ते काळजी करत असतील, ते माझा शोध घेत असतील, त्यांना कशी मदत मिळेल, त्या त्यांच्या चिंतेनं व्याकुळ असतात. त्यांना त्यांची खूप काळजी वाटत असते. स्वतःपेक्षाही काळजी त्यांना जर सगळ्यात जास्त कुणाची असते तर ती श्रीरामाची असते, की माझ्या श्रीरामापर्यंत मला पोचायचं आहे आणि त्याच्या आधी जे महत्त्वाचं काम करायचं आहे तेही हातावेगळं करायचं आहे. आणि मग या काळजीत असतानाच त्या थोड्याशा अनेक आठवड्यानंतर त्यांना एक थोडी जाग येते. जाग आल्यानंतर पार्वती माता सूक्ष्म रूपात त्यांना भेटतात आणि म्हणतात, आता तुला कसं वाटते सीते? गेल्या कित्येक दिवसांपासून मी इथे आहे तुझ्यासोबत. त्यांना नमस्कार करतात. ती रात्रीची वेळ असते आणि त्यांच्याशी संवाद साधतात की मला काय झालं होतं, मी खूप गहिऱ्या ध्यानात होती. हो सीते, तू खूप गहिऱ्या ध्यानात होती, पण आता तुला एक काळजी घ्यावी लागेल की इथलं कुठलंही पाणी पिता कामा नये, इथले फळं खाता कामा नये. कारण इथलं जे पाणी आहे ते रावणाने केव्हाच दूषित केलंय आणि तुला हे लक्षात आलं असेल की ते पाणी प्यायल्यावर काय झालं. हो माते, जेव्हा मी ते पाणी प्यायली तेव्हा मी अतिशय ग्लानी मला येत होती आणि त्या ग्लानीतच होते. गेले कित्येक आठवडे त्याच्यावर इतकी ग्लानी होती की माझ्या शरीरावर त्याचा परिणाम झाला. हो सीते, तुला अनेक गोष्टी दिसल्या असतील. हो माते, मला खूप गोष्टी दिसल्या. त्यांनी अमानुष अत्याचार कसे केले हे सगळं मला दिसत होतं आणि प्रेतांचा वासही येत होता, कुबट वास, आणि तो मला फार भयानक वाटत होता. हो, त्यांनी पृथ्वी स्वतःच्या ताब्यात हवी म्हणून अनेक वर्षांपासून तो नारायणाची घृणा करतो आहे आणि ही जर पृथ्वी माझ्या हातात आली तर मी या पृथ्वीचा राजा होईल हे एक दुष्ट स्वप्न बघतोय. आणि त्यासाठी अनेक ऋषींना, देवतांना, सूर्याला, चंद्राला दावणीला बांधण्याचं काम तो करतोय. सीते, याला तू उत्तर देणार आहेस हे तुलाही ठाऊक आहे. हो माते, यासाठी त्याच्या अंधकारमय राज्यात मी प्रवेश केला आहे आणि त्याच्या मनातही प्रवेश करते आहे. सीते, जरा जपून ग पोरी. मातेची काळजी तिला कळते. आणि हो, त्यासाठी मी काय करायला हवं? एक कर, कधीही त्याच्या
राज्यातलं इतकासा थेंबर पाण्याला सुद्धा स्पर्श करू नको. अमर तत्वाच्या पेयानंच तुझं रक्षण होईल आणि ते तुला मिळेल. तुझ्या भोवती एक असं वलय निर्माण होईल की त्या वलयाच्या आत कुणीच येऊ शकणार नाही. आणि ते वलय केव्हाच तू इथं निर्माण केलंयस. ही जाणीव आहे, ही सीता मातेला सुद्धा होते की एक असं त्यांच्या भोवती इतकं मजबूत वलय असतं गोलाकार की त्या वलयाच्या आत कुणीही येऊ शकत नाही किंवा कोणी कुठलीच त्यांची दुष्ट जादू करू शकत नाही. आणि नंतर पार्वती माता तिला सांगतात, याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुला एक करावं लागेल. आता प्रभू श्रीरामचंद्रांनी सैन्याला ची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. ते आता लवकरच इथे पोचतील. पण तुझे धागे जे आहेत ते महादेवानी मारुतीरायाला ही सगळी ऊर्जा दिलेली आहे आणि तो इथे हे धागे एकत्र करायला येणार आहे. पण त्याआधीच तू तुझ्या अंतस्थ शक्तीने हे धागे जोडून घे असं त्या तिला सांगतात. कारण ही ऊर्जा तर तुझ्यातच आहे, तूच निर्माण कर ना. आणि अजून एक कर, तू सतत ध्यानाला बस. पण ध्यानाला बसताना सुद्धा तू जागरूक राहा. केवळ ध्यानाला बसलं म्हणजे पूर्णपणे तू या साम्राज्य म्हणजे या विश्वापासून आपले संबंध तोडू नको. कारण जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा समाधी अवस्थेपर्यंत जातोस. इथे त्या समाधी अवस्थेपर्यंत तू काही पोचू नकोस. तू जर पोचली तर तुला कळणार नाही की इथे काय सुरू आहे. त्याच्यामुळे पार्वती माता तिला सांगतात की तू चौकस राहा. काय सुरू आहे याच्या सुद्धा गोष्टींची खडा ना खडा माहिती तुला माहिती असायला हवी. तू अशी या पद्धतीनं इतकी जागृत अवस्थेत राहा की कुठं काय झालंय तो खट्ट आवाज सुद्धा तो अंतर्नादाद्वारे तुझ्यापर्यंत येईल. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अंतर्नाद म्हणजे स्वतः अशा अवस्थेत जायचं, अशा ध्यानाच्या अवस्थेत जायचं की ब्रह्मांडच आपल्याला कळतं की ब्रह्मांडात काय सुरू आहे. आणि हे ब्रह्मांड आपल्या शरीरात आहे. केवळ बोटाने जरी कानाला दोन्ही कानावर हात ठेवला तर आपल्यालाच एक आपल्या आतला नाद ऐकू येतो. हा नाद समुद्राच्या लाटांसारखा असतो. हा नाद ओंकारासारखा असतो किंवा सोहम साधनेचाही असतो. हा नाद जगात काय सुरू आहे ते सांगणारा सुद्धा असतो. पण त्याच्यासाठी उपासना, त्याच्यासाठी साधना अतिशय महत्वाची आहे. हे सीते, तू तुझी आता काळजी घे आणि तुला जेव्हा गरज वाटेल तेव्हा फक्त हाक मार. मी तुझी 24 तास अगदी पापडी न लावता तुझी रक्षा करायला इथे वर बसलेली आहे. आणि मग त्या म्हणतात की आता मला तुला जपायचंय. माता सीतांच्या डोळ्यात खूप पाणी येतं की पार्वतीला किती माझ्यावर प्रेम आहे, किती त्या माझ्यासाठी म्हणजे एक लेकीचं आणि आईचं जसं नातं असतं ना तसं माझं आणि पार्वती मातेचे किती तुमची मी ऋणी आहे. तेव्हा माता पार्वती म्हणतात, अगं तुला आठवत नाही का जेव्हा गणेशाचा शिरच्छेद झाला होता तेव्हा मी अतिशय दुःखी होती. मला खूप वेदना होत होत्या आणि त्या दुःखात तू माझ्यासोबत होती. अगदी प्रत्येक गोष्ट मला आठवते ग. म्हणजे दुसरा जेव्हा गणपती महाराजांचं शिर बघायचं होतं अगदी ते बघण्यापासून सुद्धा तू मदत करत होती. इतका तुझा सोल, इतका तुझा आत्मा माझ्याशी कनेक्टेड आहे. तर त्याच्यामुळे आपण वेगळ्या नाहीच आहे. सीता आणि पार्वती या एक आहेत. ही जाणीव जेव्हा त्या देतात तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं. त्यांना खूप प्रचंड ताकद मिळते आणि त्यांना जाणवतं की माझं पोट भरलेलं आहे, मला कशाचीच गरज नाहीये. म्हणजे इतकी ऊर्जा आपल्याला आपली निर्माण करता येते असं इथे पार्वती मातेनं सांगितलंय. पार्वती मातेनं इथे रावणाच्या आधीच्या जन्माबद्दलही सांगितलंय की त्याचा आधीचा जन्म हा हिरण्यकश्यपूचा असतो आणि नारायणावर सत्ता मिळवायची, सगळ्या साम्राज्यावर म्हणजे पृथ्वी मातेवर सत्ता मिळवायची म्हणून तो एक अहंकार त्याच्यात खूप असतो. आणि त्याला धडा द्यायला, त्याला उत्तर द्यायला, धडा शिकवायला भक्त प्रल्हादाचा जन्म होतो त्याच्या पोटी. पण भक्त प्रल्हाद इतका निर्मळ असतो ना की त्याला त्याची जी वाट असते की त्याला धडा शिकवणं वगैरे ही त्याच्या मुळातच हे नसतं. तो बिचारा आपले नारायणाची भक्तीच करणारा असतो आणि मग त्याची रक्षा करायला आपल्याला माहितीये
की नरसिंह अवतार घेतात आणि हिरण्यकशिपूला चा वध करतात. तर माता पार्वती सांगतात की तो जन्म हिरण्यकश्यपूचा होता रावणाचा, हा जन्म त्याने रावणाचा घेतलाय आणि याच्याही नंतर त्याला एक जन्म घ्यावा लागणार आहे, कारण त्याच्यातला अहंकार जोवर जात नाही तोवर आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि अहंकारावर शंकर महाराजांनी खूप सांगितलेलं आहे त्यांच्या, जेव्हा आपण पोथीचं वाचन केलं किंवा त्यांचे जे सेशन्स घेतले त्याच्यावरून, की अहंकार किती घाणेरडा आहे हे स्वामी विवेकानंदांनी परमहंसांनी सांगितले. जितके जितके आपण सेशन्स घेतले, विनोबा भावेंनी सुद्धा सांगितले. प्रत्येक संत सांगतो की आपल्यातला अहंकार जोवर आपण काढून टाकत नाही तोवर जन्म मृत्यूच्या या चक्रात आपण असतोच. आणि त्याच्यामुळे रोज आपल्याला स्वतःला माझ्यात कुठला अहंकार आहे तो शोधायचा आणि तो हळूहळू त्याचा आपल्याला कसा ऱ्हास व्हायला पाहिजे याचा आपल्यालाच आपला शोध घ्यावा लागेल, नाही तर जन्म मृत्यूचा फेरा हा सुरूच राहील. असं इथे ही खूप महत्त्वाची माहिती आहे की जी मला असं वाटतं की आपल्यापर्यंत पोचावी. याच्यानंतर खूप छान त्यांनी सांगितलं आहे की आता मी तुझं रक्षण करायला एका पक्षाच्या रूपात वर जाईल आणि इथे दिवस रात्र तुला पहारा देईल की कोणीही तुझ्या साम्राज्यात प्रवेश करू शकणार नाही. मग थोड्या वेळाने पहाट होईल आणि त्याच्या आतच मला वर जायला पाहिजे. आणि पार्वती माता एका पक्षाचं, पांढऱ्या पक्षाचं म्हणजे रूपांतरित होतात आणि झाडाच्या टोकावर जाऊन बसतात. आणि थोड्या वेळाने एक त्रिजटा नावाची जी राक्षसीण असते ती तिथे येते आणि ती मातेशी संवाद साधते की माते तुला जाग आली, अगं गेल्या कित्येक दिवसांपासून मी येते, तुझं अन्न घेऊन येते आणि तसंच मला घेऊन जावं लागतंय, तू काहीच खात पित नाही, असं केलं तर कसं होईल, तू कशी जगशील. तर माता त्याच्यावर सांगते की मला ह्याची काही गरज नाही. आणि ती ह्याची जाणीव करून देते की जर तू राक्षसाला, रावणाला जर अशा पद्धतीने जर तू त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर तुला मारून टाकेल. तर त्याच्यामुळे कृपा करून त्याला असं दुःखी करू नको, त्याला त्रास देऊ नको, त्याला अपमान होईल असं वागू नकोस. तर त्याच्यावर सांगते ती माता सांगतात की तू जे सांगते त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे, पण मला माहिती आहे कोणाला कसं उत्तर द्यायचं आहे ते. रावणापर्यंत ही बातमी जाते की मातेनी आता डोळे उघडलेत. मग रावण अगदी वाईट पद्धतीने हसत येतो. तुला जगायचंय की नाही, अगं तुला मरायचंय का, इतकीच इच्छा असेल ना तर मी तुला मारून टाकतो सीते. त्याच्यावर माता सीता अगदी त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हणतात की रावणा, हे तुलाही ठाऊक आहे की माझ्या इच्छेच्या शिवाय काहीच घडत नाही आणि माझी इच्छा होती पहिला मी इथे आली आहे, फसला तू आहेस मी नाही, आणि माझा इतका बाल बाका सुद्धा कोणी करू शकत नाही, हे तुलाही ठाऊक आहे. अशा पद्धतीने जे उत्तर माता देतात त्याला की रावणही हादरतो की बापरे, म्हणजे माता सीतेचं जे पराक्रम कसा एका एका शब्दातून आपल्याला व्यक्त होतो की माता सीता डोळ्यात डोळे टाकून जेव्हा रावणाशी बघतात ना तेव्हा रावणाला सुद्धा असं पापणी सुद्धा तो त्यांच्याकडे बघू सुद्धा शकत नाही, त्याच्या पापण्या आपोआप झुकतात. तो पुन्हा एक खोटा आवाणतो आणि म्हणतो की मी तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन, तुला ठाऊक आहे मी तुझ्या नवऱ्याला मारू शकतो. त्याच्यावर ही माता सीता म्हणतात तू काहीच करू शकत नाही रावणा, हे तू विसरू नकोस की मी तुला धडा शिकवायला जशी आली आहे तसा जो तुझा अहंकार आहे तो मोडायला आली आहे. तुझ्यातल्या ज्या वाईट जे दुर्गुण आहेत ते त्याचं परिवर्तन करायला आली आहे. रावणा, तुझं भलं करायला मी इथे आली आहे हे तू विसरू नकोस. त्याच्यावर रावणा पुन्हा एक असं विषारी हसतो आणि तिथून निघून जातो. खरंच माता आलेले असतात ते रावणाला बदलायला. रावणातले जे दुर्गुण असतात ते त्यांना काढून टाकायचे असतात. रावण ज्या पद्धतीनं वागत असतो त्या वागण्याला त्यांना बदलायचं असतं, कारण त्यांना पृथ्वी मातेचं संरक्षण करायचं असतं, निसर्गाला जपायचं असतं, ऋषींची काळजी घ्यायची असते आणि या जगाची, या विश्वाच्या उद्धारासाठी माता आलेले असतात. ही केवढी मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट कधी आपल्यापर्यंत येतच नाही की माता सीता किती महान होत्या. सांगायचं होतं ते आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. पुरुषाची गुण विचारात घेतले जातात, पण मातेचे गुण म्हणजे स्त्रीचे गुण हे कधीच विचारात घेतले जात नाही.
जसं रुक्मिणी मातेबद्दलही खूप गोष्टी आहेत की माता रुक्मिणी कशा होत्या. मला असं वाटतं याच्यासाठी आपण किती उत्सुक आहेत ना की माता रुक्मिणी कशा होत्या. माता रुक्मिणी काही खूप गोऱ्यापान नव्हत्या, खूप सावळ्या होत्या, पण अतिशय देखण्या. कारण विदर्भातल्या होत्या, विदर्भातल्या मुली सगळ्या सावळ्याच असतात. तर सॉरी हा कोणी जर गोरं असेल तर, पण बहुधा अच्छा प्राचीताई विदर्भातल्या वाटतं. तर अतिशय आकर्षक आणि अतिशय सुंदर होते रुक्मिणी माता. आणि सीतेचं जसं कर्तृत्व होतं तसंच मातेचं होतं. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात. हे सगळे सिक्रेट्स हवे. किती शब्दातून आपल्याला असे रहस्य कळत जातात की अरे ब्रह्मांड तर आपल्यातच आहे आणि तेच फक्त आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे. फक्त मी कोण आहे आणि मी कशासाठी आली आहे याचा जरी शोध घेतला, कारण मातेनी त्या दिवशी डोळे मिटले आणि विचारलं मी कोण आहे, मी कशासाठी आली आहे. तर मातेला कळलं मी काही फक्त रावणाला धडा द्यायला आलेली नाही आहे किंवा रावणाला धडा शिकवायला आलेली नाही आहे. मी रावणाला चा शिरच्छेद करायलाही आलेली नाही आहे. तर मी कशासाठी आली आहे, तर मी हे ऋतुचक्र बदलवायला आली आहे. मी इथल्या एक अशी पिढी येईल की ती पिढी त्यांना एक शिकवण द्यायला, मानवतेचा धर्म शिकवायला, कसं वागायचं आणि कसा आदर्श पुढच्या पिढ्यांना द्यायचा. कारण बघा मातांनी आपली मुलं काही राजवाड्यात वाढवलेली नाहीये. मातांनी हेही ठरवलं होतं. आता तर साक्षात नारायणी होत्या ना, मग नारायणी ठरवते तसंच होतं, तसंच घडतं. मग मातांनी तर हे ठरवलं होतं की आपली मुलं कुठे वाढवायची, तर त्यांनी वनात वाढवली, त्यांनी राजवाड्यात नाही वाढवली. कारण त्यांना माहिती होतं पराक्रमी मुलं कुठे होतील, तर ती वनात होतील, त्यांना कष्टाची सवय लागेल. जर राजवाड्यात राहिले तर सगळेजण त्यांची कौतुकच करेल. एक साधं उदाहरण देते. आमच्या घराजवळच एक कुटुंब गेले काही महिनेच एक महिनाही झाला नसेल ते आले इथे. तर त्यांचा मुलगा मी बघते, लहानच मुले 5-6 वर्षाचं, रोज बाहेर जातो तर एक नवीन खेळणं घेऊन येतो आणि इतकी घरात खेळणी आहे की ती खेळणी ठेवायला जागा नाही. मला खूप आश्चर्य वाटतं, इतकी खेळणी. तर म्हणाले हाँ हमारा बेटा बहुत उसका दुलारा है, लाडला है, प्यारा है. म्हटलं हो ठीक है, पण इतकी खेळणी, हाँ उसको जो चाहिए वो लेके ही आता है, वो मानता नहीं है. म्हणजे इतकं कौतुकानं आई वडील सांगतात की वो मानता नाही आहे. आता इतक्या लहानपणीच अशा पद्धतीचं कौतुक केलं तर तो मोठा झाल्यावर काय दिवे लावणार, आपण कल्पना करू शकतो. म्हणजे आपल्याला आपली आई नाही म्हणण्याची सवय लावायची. 10 गोष्टी मागितल्या की त्याच्यातली 1 किंवा 2 गोष्टी जास्तीत जास्त करून आपल्याला मिळायच्या, तेव्हा असं वाटायचं जग मिळालंय. म्हणजे एक जेव्हा नवीन फ्रॉक घरी यायचा आपल्यासाठी, तेव्हा असं वाटायचं मी सगळ्या कोणाला दाखवू हा फ्रॉक, किती सुंदर आहे माझा फ्रॉक. असं वाटायचं की माझ्यासारखी भाग्यवान मीच आहे. असं व्हायचं की नाही. आपण सगळे त्या परिस्थितीतून आलोय मास्टर्स, म्हणून मी हा मुद्दा आपल्यासमोर ठेवला. आपल्या मुलांना, नातवंडांना इतकी खेळणी, इतके फ्रॉक्स असतात, इतकी लाडवलेली असतात की ते नवीन नवीन कपडे, नवीन नवीन भावले असे असे तोडून टाकतात, फेकून देतात. त्यांना काही कदर नसते. तर ही जाणीव निर्माण करणं ही आपली गरज आहे. माता थोडक्यात सांगते की माता सीतांनी आपल्या मुलांना वनवासात का वाढवलं, कारण त्यांना आपली मुलं पराक्रमी करायची होती. जर त्यांनी राजवाड्यात वाढवली असती तर ती अगदी गांधी परिवारासारखी झाली असती की नाही थोडक्यात. तर सॉरी फॉर दॅट. पण माझा मुद्दा मी आपल्या समोर ठेवला आणि मी आता पुढच्या विषयाकडे वळते, ध्यानाच्या विषयाकडे. बोलायचं असेल तर एक 5 मिनिटं आपण बोलू शकता. ताई तुम्ही ते शिकवणार होता ना परवा, ममतानी एक काहीतरी टेक्निक सांगितलं होतं, मी विसरली माझ्या डोक्यात. मी म्हणाला तर उद्या घेते म्हणून. कुठला ममता? ते हे डिलीट करायचंय, आपले विचार जे वाईट हा विचार हा येतात ते डिलीट करायचे असतात ते. राम आणि हरी बहिणी. हा हा राम हरी मध्ये हे जे आहे ना, हे आपल्या विनोबा भावेंचं टेक्निक आहे. कारण ते प्रत्येक वेळेला श्वास असा घ्यायचे. म्हणजे तुमचा जर श्वास, तुम्ही श्वास घेताना राम म्हटलं आणि श्वास सोडताना हरी म्हटलं, तर मग तो श्वास तसाच येतो. म्हणजे रात्री झोपताना सुद्धा तुमचं राम हरी सुरू राहतं. प्रत्येक श्वास घेताना राम आणि सोडताना हरी. म्हणजे हे तत्व जे आहे, श्रीरामाचं तत्व आहे, हे तत्वच तुमच्यात वसायला लागतं, तुमच्या हृदयात. आणि प्रत्येक श्वास तुमचा मंतरलेला होतो आणि तुम्हाला जसं जसं वाटतं की ही गोष्ट माझ्या आयुष्यात अशी घडावी, तर ती तशी तशी घडत जाते. असं विनोबा भावेंनी सांगितलेले आहे. तर त्यांच्या ह्याच्यातला मी हे एक टेक्निक आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. पण आता इतके सारे व्हिडिओज आहेत की त्याच्यात नेमकं कधी आणि
कसं घेतलं ते मला आठवत नाही. तुम्ही हा प्रयोग केला तरी चालेल. मी आणि चालेल जेव्हा करेल. विचार येतात, तर आपले विचार जेव्हा आपण जर त्याच्यावर आपण पक्क राहिलो, समजा एखादा वाईट विचार आहे, कोणीतरी अपमान केलाय आणि मग आपल्या मनात आलं की मी ना हिला धडा शिकवेल, किंवा ही माझ्याशी असं वागली, ही बरोबर नव्हती, आणि आपण म्हणतो की मी विसरून जाईल, मला तर काय, मी विसरली, मी त्याला क्षमा केली. पण तसं होत नाही. अनेक वर्ष जातात पण आपल्या मनात ती गोष्ट तशीच राहते. हो, ती सल आहे, ती जाता जात नाही. हे मी माझा अनुभव तुम्हाला सांगते, अगदी खरा खरा घडलेला. आणि त्याच्यानंतर मग त्या व्यक्तीला माफ करणं आणि माफी मागणं याच्यात आपल्याला बराच वेळ लागतो. आणि जोवर आपण मागत नाही, तोवर तो कॉर्ड आपला तुटत नाही, तो कॉर्ड आपल्याला जोडलेला राहतो. तर असे अनेक कॉर्ड्स, जसे प्रकाशाची किरण आहेत ना, ते किरण कसे एकमेकांना आपल्याला दिसतात, की हे सगळे प्रकाशाचे किरण परमेश्वराकडून आपल्याला आलेले आहेत. गुरुतत्वाशी एकरूप व्हा. पण जर असे आपण कॉर्ड्स एकमेकांशी ठेवले, मग त्या कॉर्ड्समध्येच आपण राहतो, मग त्याच्यातली निगेटिव्हिटी आपल्याकडे येत राहते. तर त्याच्यामुळे हे सगळे किरणं जे निगेटिव्ह आहेत, नकारात्मक ऊर्जेचे आहेत, ते सगळे तोडणं आपल्या हातात आहे. मास्टर्स, पुन्हा एकदा अनेक गोष्टी आपल्यापर्यंत जरूर घेऊन येऊ. आणि मला हे म्हणायचं होतं की रामायण कसं घडलं, महाभारत कसं घडलं, असं झटकन प्रवचनामध्ये किंवा इतर ठिकाणी बाईमुळे घडलं, अगदी एक तो ठप्पा लावून दिलेला आहे. पण किती वेगळ्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर हे सत्य काय असतं, म्हणजे सत्य आपल्यापर्यंत कसं वेगळं वेगळं स्वरूप करून येत असतं. आणि काही म्हणजे आपण सगळे तसंच मानत असतो, पण त्याला हा वेगळा दृष्टिकोन किती छान आहे. सीता माता धडा शिकवायला आल्या, ते पाहून मला खरंच खूप आनंद झाला. धन्यवाद ताई, बोल म्हणतात. हा ममता. ताई, 20 एप्रिलच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हरी आणि आता 20 एप्रिलच 20 तारखेचं येईल ना, अजून आलं नाही आपल्याकडे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल राम आणि हरीचं हे 20 एप्रिल मध्ये. ऐकते, मी ऐकते 20 परत तारखेचा ऐकते. हा, ते लिहून घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. शांत. संपूर्ण सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या शरीरात. इतका आवाज ठीक आहे मास्टर्स? ओके, ठीक आहे. आवाहन करते, संपूर्ण गुरुतत्व सूर्यनारायण भगवान आणि चंद्रदेवता माता सीता आणि प्रभू श्रीराम एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या डाव्या भागात बघा, चंद्राची ऊर्जा जाते
आणि उजव्या भागात ही सूर्याची ऊर्जा. संपूर्ण शरीर हे या ऊर्जेनं भरून गेलेलं आहे. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. भोलेनाथ शिव शंभो भजे, भोलेनाथ शिव शंभो भजे, ओ काशीनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, घण 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 घंटा बजे, घण 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 घंटा बजे,
शम्भो भजे शिव शम्भो भजे शिव शम्भो भजे शिव शम्भो भजे शिव शम्भो भजे ओ भोलेनाथ शिव शम्भो भजे भोलेनाथ शिव शम्भो भजे काशीनाथ शिव शम्भो भजे डम 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 डमरू बजे डम 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 डमरू बजे भोलेनाथ शिव शम्भो भजे ओ काशीनाथ शिव शम्भो भजे घण 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 घंटा बजे घण 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 घंटा बजे भोलेनाथ शिव शम्भो भजे काशीनाथ शिव शम्भो भजे शिव शम्भो भजे ओ शिव शम्भो भजे शिव शम्भो भजे ओ शिव शम्भो भजे शिव शम्भो भजे शिव शम्भो भजे ओ भोलेनाथ शिव शम्भो भजे काशीनाथ शिव शम्भो भजे डम 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 डमरू बजे डमरू बजे भोलेनाथ शिव शम्भो भजे काशीनाथ शिव शम्भो भजे डम 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 डमरू बजे डम 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 डमरू बजे भोलेनाथ शिव शम्भो भजे काशीनाथ शिव शम्भो भजे भोलेनाथ शिव शम्भो भजे काशीनाथ शिव शम्भो भजे शिव शम्भो भजे ओ शिव शम्भो भजे 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 ओ भोलेनाथ शिव शम्भो भजे काशीनाथ शिव शम्भो भजे भोलेनाथ शिव शम्भो भजे काशीनाथ शिव शम्भो भजे भोलेनाथ शिव शम्भो भजे संसार में शिव नाम केवल सार है, शिव शक्ति है,
शिव भक्ति है, शिव मुक्ति का आधार है। डमरू पाणी शूलधारी, हे नटराज नमो नमो। डमरू पाणी शूलधारी, हे नटराज नमो नमो, नमो नमो, नमो नमो। हर हर भोले शंकरा, नटराज शुभकरा, शशि शेखरा त्रिपुरहरो। ओ हर हर भोले शंकरा, नटराज शुभकरा, शशि शेखरा त्रिपुरहरो। शिव हर 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 शिव हर 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 हर। नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय। चंद्रशेखरा नमः शिवाय, नंदीवाहना नमः शिवाय। चंद्रशेखरा नमः शिवाय, नंदीवाहना नमः शिवाय। गिरिजा मनोहरा, शशि शेखरा त्रिपुरहरो। ओ हर हर भोले शंकरा, नटराज शुभकरा, शशि शेखरा त्रिपुरहरो। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय,
शिव ओम हर 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 ओम नमः शिवाय 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 गिरिजामनोहरा शशिशेखरा त्रिपुरा ओ ओ हर हर भोले शंकरा नटराज शुभकरा शशिशेखरा त्रिपुरहरो शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः
शिव शंभो जय जय 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 शिव शंभो महादेव शंभो महादेव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो शिव शिव महादेव शंभो महादेव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो महादेव शंभो महादेव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो शिव शिव महादेव शंभो महादेव शंभो शिव शिव महादेव शंभो महादेव शंभो जय जय शिव 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 शंभो महादेव शंभो महादेव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो शिव शिव महादेव शंभो महादेव शंभो शिव शिव महादेव शंभो महादेव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो महादेव शंभो महादेव शंभो हर हर महादेव शंभो महादेव शंभो शिव शिव महादेव शंभो महादेव शंभो शिव महादेव शंभो महादेव शंभो जय जय शिव 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 शंभो जय
जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो शिवा 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 शिव शिव शंकराय शिव 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 शंकराय शिव शंकराय शिव 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 शंकराय शिव शिव शंकराय शिव 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 शंकराय शिव शिव शंकराय शिव 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 ओम नमः शिवाय 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 शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम हर हर ओम हर ओम हर हर ओम हर ओम शिव शिव शंकराय शिव 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 शंकराय शिव शंकराय शिव 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 शंकराय शिव ओम नमः शिवाय 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 शिव ओम हर ओम नमः शिवाय हर ओम नमः शिवाय हर ओम हर हर ओम शिव ओम हर हर ओम शिव ओम शिव शिव ओम हर ओम शिव शिव ओम हर ओम शिव शिव शंकराय शिव 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 शंकराय शिव शंकराय शिव 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 शंकराय डम डम डमरू बजे हर हर गण गण घंटा बजे डम डम डमरू बजे हर हर गण गण घंटा बजे डम डम डमरू बजे हर हर गण गण घंटा बजे डम डम डमरू बजे हर हर गण गण घंटा बजे भोलेनाथ शंभो हर हर काशीनाथ शंभो 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 शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा 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 शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा
डम डमरू बजे, हर हर घण घण घंटा बजे। डम डम डमरू बजे, हर हर घण घण घंटा बजे। भोलेनाथ शंभो हर हर काशीनाथ शंभो। भोलेनाथ शंभो हर हर काशीनाथ शंभो। शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा। शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा। शिव 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 ओम शिव ओम। शिव 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 हर 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 ओम हर ओम। हर 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 ओम शिव ओम शिव ओम हर ओम हर ओम शिव ओम शिव ओम हर ओम हर ओम हर 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 ओम हर ओम। हर 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 ओम। मास्टर्स, आपण सगळे एका गहिऱ्या ध्यानात आहात. ज्यांना आपण आवाहन केलं ते सूर्यनारायण भगवान, समस्त गुरुमंडळी, सीता माता, प्रभू श्रीराम, महादेव आणि महादेवी, सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. चैतन्य तिकडे यावं मास्टर्स. आपली पावलं हळूच हलवावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी, ज्यांना वाटत असेल आपण ध्यानात बसावं त्यांनी ध्यानात बसून आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. इथले गाई, वासरं सुरक्षित आहे. पशु, पक्षी, प्राणी सगळे सुरक्षित आहेत. पृथ्वी माता आनंदित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. दोन्ही हात आपल्या डोक्यावर, सहस्रारावर. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज एकदम खूप छान, सगळ्यांना मजा आली आहे. मी इथे सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद. लवकरच भेटूया. जय श्रीराम.